बघू शकता बरोबर 1 वाजलं आणि ट्रेन आता झाली चालू. बघा चालली ट्रेन बरोबर 1 वाजता ट्रेन आलेली, म्हणजे ऑन दी पॉईंट टायमावर आलेली आणि टायमावर चालली. म्हणजे 12:30 वाजता ट्रेनचा टायमिंग आहे याचा आणि 1ला हलती. इथं कोणच नाही, त्याच्यामुळे आता मी बंद करतो. आणि कारण की काही ते यूज नाही ना, कशाला बंद ठेवायचं आपण, हवा पण लागते भरपूर. हे बघा आता ट्रेनची स्पीड आहे ना ती कमी झाली, कारण की आता पुढं एक रस्ता आला जिथून 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या जातात. फाटक आता तिथे तिथं फाटक पडेल आणि मग ट्रेन तिथून स्लो जाईल. आणि जेव्हा सिटीमध्ये जेव्हा एंटर करते ना ट्रेन, त्यावेळेस स्पीड कमी होते. फाटक लागले आता, पुढे जाऊन ट्रेन आता थांबेल थोडी, कारण की जो जे खाली उतरले त्यांचे कर्मचारी ते परत बसतील. आता थोडी पुढे गेले ना आता थांबेल ट्रेनला. आत्ता आम्ही पोचलो राजुरी रेल्वे स्टेशनला. इथं बघा इलेक्ट्रिक तार दिसते आणि पॅसेंजर पण दिसत आलेले आहेत. 2 4 6 7 8 जण आहेत. आणि हे बघा हे डीपी आहे रायमोहर स्टेशनची. भरपूर असं काम झालं या डीपीचं, बघू शकता. आत्ता बघू शकता विगनवाडीचं स्टेशन आलेलं आहे आणि इथं अपडेट आपल्याला दिसते. ॲज अ प्रोटेक्टसाठी जाळी लावलेली इथं आणि लाईटीची. आत्ता आम्ही पोचलो जाट नांदूरला आणि बघू शकता हे आत्तापर्यंत जेवढे स्टेशन होते ना ते त्या साईडला होते. आत्ता हे एक स्टेशन आहे जे की अपोजिट साईडला आहे. आणि इथं अपडेट बघायला गेलं तर या जाट नांदूरला पण हे इलेक्ट्रिक डीपी आहे. आत्ता आम्ही आलो होते अमळनेर भांड्याचे स्टेशन आहे आता जवळ. तिथे बघू शकता सिग्नलचं काम वगैरे इथं जो खोदकाम झालेलं आहे. हे आपला सबस्क्रायबर भेटला आहे. काय नाव आहे तुझं? साहिल आहे. असं की आपले ब्लॉग बघतो, फक्त आता कमेंट कर म्हणजे मला समजू. असे सबस्क्रायबर भेटले ना. हां चांगले ब्लॉग असतात. थँक्यू. मला पूर्ण रेल्वेचे पुन्हा फूडचे ब्लॉग सगळे आवडतात. अच्छा बघा. आणि लाईट वगैरे सगळी फॅन वगैरे चालू, इथं कोणच नाही, त्याच्यामुळे आता मी बंद करतो. आणि कारण की काही ते यूज नाही ना, कशाला बंद ठेवायचं आपण, हवा पण लागते भरपूर. बघा सगळे बंद झाले इथले. तर आता ह्या इथले पण बंद करतो, इथं पण कोणच नाही. किती शांत आवाज येतो बघा. आता मी तुम्हाला प्रत्येक स्टेशनवरची बेसिक नॉलेज देईन, कारण की मी पण आता इकडची जी मागची स्टेशन आहेत आपलं राजुरी वगैरे वगैरे, तर ते स्टेशनला मी पण नाही गेलेलो. त्याच्यामुळं जे काय जेवढं काय दिसेल मला ना अपडेट तेवढी तुम्हाला देईन. आता इथलं ठेवतो, हे साईडचं बंद करतो कारण की गरज नाही इथं. बाकी तिकडं भरपूर लोक आहेत, ह्या शेवटच्या डब्याला लोकच नाही तर. बघा परत थांबलेली आहे. आता फाटक पडन थांब लागून तिथं आणि परत थांबव. हे बघा आता ट्रेनची स्पीड आहे ना ती कमी झाली, कारण की आता पुढं एक रस्ता आला जिथून 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या जातात. फाटक आता तिथे तिथं फाटक पडेल आणि मग ट्रेन तिथून स्लो जाईल. आणि जेव्हा सिटीमध्ये जेव्हा एंटर करते ना ट्रेन, त्यावेळेस स्पीड कमी होते, कारण की अचानक कोणी पण येऊ शकतो किंवा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि जिथं मध्ये कुठं येण्याचे चान्स नसते तर ट्रेन खूप पळते. तर बघा आता इथे थांबलेली ट्रेन. ओके, तर दोन्ही साईडला तिथं उतरून हे टाकते फाटक टाकते आणि नंतर मग पुढे ट्रेन लावते. एवढ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यामुळं आणि एकदा कंटिन्यूस ते ट्रेन चालू झाली ना, मग त्याच्यानंतर मग कुठला प्रॉब्लेम नाही येणार. मग ट्रेन बरोबर टायमावर जाईल आणि टायमावर येईल. थोडंफार मागं पुढे पण मग फास्ट जाईल. जिथे 12.5 तास लागतात तिथं 2.5 तासामध्ये जाईल. त्या गाड्या येतात, त्याच्यामुळे आता ते फाटक टाकते आणि नंतर मग इथून पुढे जाईल ट्रेन. फाटक लागले आता, पुढे जाऊन ट्रेन आता थांबेल थोडी, कारण की जे खाली उतरले त्यांचे कर्मचारी ते परत बसतील. थोडी पुढे गेले ना आता थांबेल ट्रेनला. मस्त भारी आपलं. नाही बी मोबाईल नाही, कॅमेरा आहे. मोबाईल नाही. हे बघा आता ट्रेन थांबली, त्याच्यामुळं टाइम जातो एवढा बघा.
नाही ते त्यांचे कर्मचारी उतरतेत, फाटक टाकतेत, परत बसतेत, मग ते हा डिझेलवरची नाही. आता बघा हे बसतात त्यांचे कर्मचारी, आता ते फोनवरती सांगतील किंवा त्यांचा इशारा असतो तो, आणि मग ते बसले की परत ट्रेन पुढे जाईल. झालं आता नाही थांबा, डायरेक्ट आता एंडिंगलाच अहिल्यानगरला डायरेक्ट. स्टेशनला हां मोठं स्टेशन लागतं. हां भरपूर स्टेशन आहे आता. 16 स्टेशन. तुम्हाला कुठे जायचं आहे? 16 स्टेशन लागतं. 16 आहे का? मोजले नाही पण असतील. 5:30 पर्यंत जातो. हा ना, आता तरी 5:30, पहिले 6:30 पर्यंत जायची, 7:30 7 दिवस आता चालली, पण अगोदर वेळ होता. स्पीडत नाही ढकलण्यासाठी चालते. आता तरी 5:30 झाली, अगोदर 7:30 पर्यंत. हां जवळ झाले सुरू. आता राजुरी लागल. हां 1 तास जरा लवकर चालले. हां 7:30 जायचं. हां 6:30 7 बी वाजवते. ते सिटीमध्ये थोडा वेळ लागतो ना, ते लोक इथं जातात रस्ते. झाले सुरू आता इन राजुरी स्टेशन. राजुरी स्टेशन. भरपूर स्पीड आहे. फक्त स्टेशनच्या जवळ आल्यानंतर आणि फाटे लागतो ना, स्पीड कमी. नाहीतर बघा इतकी स्पीड आहे ना, अशा स्पीड बी जवळ थांबता म्हणजे फक्त जर फाटक वगैरे नाही लागलं डायरेक्ट तर किती लवकर पोहोचेल. तर पण आता ट्रेफिक चालू झालं तर पोहोचलंच लवकर, तरी पण हे बघा किती. आत्ता आम्ही पोचलो राजुरी रेल्वे स्टेशनला. इथं बघा इलेक्ट्रिक तार दिसते आणि पॅसेंजर पण दिसत आलेले आहेत. 2 4 6 7 8 जण आहेत आणि काम चालू इथं आहे बघा. जसं की बीड स्टेशनला आणि त्याच्या पुढे म्हणजे बीड स्टेशनच्या पुढे जे म्हणजे काही स्टेशनला जे इलेक्ट्रिक खांब जे लावलं तर म्हणजे लाईटीचे खांब, तर तिथं बघा इथं आता लाईटीचे खांब जे आहेत त्या स्टेशनला लावतील. तर ना इथं खांब वगैरे लावतील. बघू शकता पुढे इथं खांब म्हणजे आणून ठेवलेलं तर, आणि तार जे दिसते ती दिसते आपल्याला तार. बाकी वरती बघा इलेक्ट्रिकचे तार वगैरे आहे ना, वरचं तारेचं काम झालेलं आहे. ही तार आता कशाची माहीत नाही. इथं तार दिसते आपल्याला आणि जे खांब आहेत ना लाईटीचे, तर ते त्याचं काम आता करतील इथं, कारण की खांब येऊन पडलेले आहेत लाईटीचे. ह्या राजुरी स्टेशनला ही अपडेट दिसते सध्या तरी. एक मिनिटापेक्षा पण कमी टाईम म्हणजे वेळ थांबते स्टेशनवरती. बघा आता इथून आलेली आणि इथली अपडेट म्हणजे कशी, जी तार दिसते ही मला वाटतंय वरती जॉईन करते ना, आणि त्याच्यानंतर मग हे काम दुसरं जे इथं आता हे जे लाईटीचे खांब वगैरे जॉईन करते. खाली बघू शकता खालीचून लाईटीचे खांब लावलेले तर उभा केलेले, पण लाईटने आज जॉईन केलेली. आणि इथं असे त्या स्टेशनवरती आता खांब वगैरे लावते ना लाईटीचे, बघा असे पडलेले खांब खाली आणून टाकलेले, आता जॉईन करतील. हे त्यांचं ते स्ट्रक्चर बनवलेलं आहे, फक्त आता खांब जॉईन करते. चला आता बघू नेक्स्ट स्टेशनला काय अपडेट आहे. थोडी लेवल केलेली दिसते नॉर्मल. हे डीपी आहे रायमोहर स्टेशनची. भरपूर असं काम झालं आहे डीपीचं, बघू शकता. रायमोला डीपी आहे. आता बघा ही काय अपडेट आहे, तर तारा वगैरे आहे इलेक्ट्रिकच्या त्या प्रॉपर नाही जॉईन केलेल्या, त्याचं काम राहिलेलं दिसते आपल्याला. पुढं स्टेशन आहे, पुढं पण जवळजवळ 2 4 7 6 7 लाख लोक दिसतात. इथं ताऱ्याचं काम राहिलेलं आहे. इथं ते अशा फक्त तारा लावून ठेवलेलं आहे. इथं पण काम राहिलं इलेक्ट्रिकचं, आणि टीपीचं काम जे आहे इलेक्ट्रिक म्हणजे जिथून लाईट सप्लाय होणार आहे त्याचं काम भरपूर झालेलं आहे. 6 लोक दिसतात आपल्याला बघा इथं या स्टेशनवरती रायमोहा. बाकी अशी विशेष काय अपडेट दिसत नाही या स्टेशनवर. आणि प्रत्येक स्टेशनवर काही सेकंद थांबते बरं का, 1 मिनिटापेक्षा कमी, भरपूर कमी थांबतो. हे बघा इथं तारा दिसत जॉईन केलेल्या वरती, दिसतंय का तुम्हाला? बघा वरती अशा एवढं काय नाही झालेलं काम, बघू शकता तुम्ही. थोडं म्हणजे फक्त तारेचं राहिलं इथं काम, आणि
इलेक्ट्रिक ज्या म्हणजे लाईटीचे खांब वगैरे आहे त्याचं पण काम राहिलं आहे त्या स्टेशनवर. तर अशी ह्या रायमावा स्टेशनवरची अपडेट आहे. आत्ता बघू शकता विगनवाडीचं स्टेशन आलेलं आहे आणि इथं अपडेट आपल्याला दिसते. ॲज अ प्रोटेक्टसाठी जाळी लावलेली इथं आणि लाईटीचे खांब वगैरे आहेत. आणि पुढे गेलेलं तिथं पुढे पण थोडीशी अपडेट झालेली. तुम्हाला फक्त स्टेशनवर तर थोडी अपडेट देतो. येताना वाटलंच तर म्हणजे वेगळं थोडंसं साईटचं जे म्हणजे स्टेशन्सवर जे दुसरे इन्फॉर्मेशन ती देईल. इथं पण आहेत 2-4 लोक प्रत्येक स्टेशनवर. आत्तापर्यंत ज्या स्टेशनवर आलेत ना तिथं आहेत लोक. म्हणजे रिस्पॉन्स बघितलं तर भरपूर. आज ट्रेन भरूनच जाते म्हणू शकतो, थोडेफार कमी. हे आहे विगनवाडीचं स्टेशन आणि इथलं व्ह्यू पण लय भारी. आता पावसाळ्यात आणखी एकदमच एकच नंबर दिसेल कारण हिरवगार या साईडचं तुम्हाला दाखवतो. बघा हा डोंगर कसलं भारी वाटतंय. सध्या पाऊस पडला नाही तर पावसातला पण तो पाऊस पडल्याच्या नंतर पण ब्लॉग बनेल त्यावेळेस तुम्हाला व्ह्यू दाखव. सध्या तरी बघा असं इकडे पण असं. हां अपडेट आता इथली सांगायचं झालं तर या स्टेशनवरती प्लॅटफॉर्म 1 आणि प्लॅटफॉर्म 2. तर प्लॅटफॉर्म 2वरती आपल्याला बघू शकता तिकडे पण लाईटीचे खांब बसवले तर आणि तिकडे पण इलेक्ट्रिकचं काम जे आहे ते भरपूर असं झालेलं दिसतंय. म्हणजे ह्या स्टेशनवर इलेक्ट्रिकचं काम आणि लाईटीचं काम झालेलं आहे आणि लाईट पण बसवलेलं आहे. तर चालूच का नाही ते माहीत नाही पण. तर अशी इन्फॉर्मेशन आहे बघा त्या स्टेशनची. आणि बघा अगोदर खायला नव्हतं म्हणजे येत नव्हते, आता हे पण चालू आहे. कुठले तुम्ही बीच आहेत का? बरं झालं चालू केलं मध्ये. बघा मध्ये तिथे पण रूममध्ये पण काय सामान वगैरे आणून हां यूट्यूबवरती पडते. यूट्यूबवर इथं वर्कर वगैरे दिसत आपल्याला. तिकडे प्रत्यक्षालय ते पण चालू केलेलं आहे त्यांनी. वेटिंग रूम चालू केलेलं आहे आणि हे एक रूम चालू केलं म्हणजे सामान वगैरे शिफ्टिंगचं काम चालू आहे इथे ह्या स्टेशनवरती. तर आता हल्ली आपली ट्रेन. आता नेक्स्ट स्टेशन बघू काय थांबायला सांगितले त्यांनी. त्यांचे काहीतरी चालले पॅसेंजर. अरे दमाने चालतोय थांबायला सांगितले दमाने चाललं लागलं. कुठलं आहे तुम्ही? अंमळनेर. अंमळनेर म्हणजे तुम्ही आता तिथं उतरता? हा पुढल्या जात ना. येते नाही आलात ना तुम्ही? हा असं चाललं बस टाइमपास म्हणून का? रोज का कधीतरी? कधी म्हणजे आपलं मला ट्रेन असतं ना नवीन येईन गाडीत. हां अच्छा. बघा ऑलमोस्ट भरपूर झाले ट्रेन. तुम्ही बघू शकता मध्ये पण इकडे पण इकडे पण असे भरपूर लोक आले इथं. सोलर आणि दोन्ही पण आहे असे अंदाज माझा. पण बसवली जात पुढे पण बॉक्स बसवले ते काय त्याच्यात काय असतं ते माहीत नाही पण पुढे पण बॉक्स बसवले. आत्ता आम्ही बसतो जाट नांदूरला आणि बघू शकता हे आत्तापर्यंत जेवढे स्टेशन होते ना त्या साईडला होते. आत्ता हे एक स्टेशन आहे जे की अपोजिट साईडला आहे. आणि इथं अपडेट बघायला गेलं तर सध्या खांब वगैरे काहीच लावलेलं नाही. सध्या तरी अपडेट काही दिसत नाही इथं जाट नांदूरला तरी, कारण की इथं काम राहिलं आहे भरपूर. इलेक्ट्रिकचं झालेलं दिसते तरी खांब नव्हतं. इथं जे लाईटीचे पोल वगैरे आहेत ते बसवायचे राहिले इथं म्हणजे इथं राहिले आहे अजून काम. तर हे एवढं मोठं नाही, छोटं स्टेशन आहे. त्या जाट नांदूरला पण हे इलेक्ट्रिक डिपी आहे. आत्ता आम्ही आलो अंमळनेर भांड्याचे स्टेशन आहे आता जवळ. तिथे बघू शकता सिग्नलचं काम वगैरे इथं जो खोदकाम झालेलं आहे चालू आहे. आणि आता पोचतो ना आम्ही अंमळनेर भांड्याचे. हे बघा पुढं पण चालू आहे. इथं सिग्नलचं काम जरा जोरात ना तिकडं. हे बघा तिथं पण तार वगैरे टाकून ठेवलेली. ठीक आहे पुढं पण काम चालू आहे. हां काय क्रॉसिंग. हां 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 हे काय तिकडे चेंज झाली ना. हा जे दाखव. हे बघा इकडे सिग्नलचं काम चालू. सिग्नल सिग्नल का काम आहे ना. सिग्नलचं काम झालं अच्छा लाग रहा है. ते बघा पुढे स्टेशन आहे आपलं. हे आपला सबस्क्रायबर भेटलाय. काय नाव आहे तुझं? साहिल आहे. असं की आपले ब्लॉग बघतो फक्त आता कमेंट कर म्हणजे मला समज. असे सबस्क्रायबर भेटले ना. हां चांगले ब्लॉग असतात. थँक्यू मला पूर्ण रेल्वेचे पुन्हा फूडचे ब्लॉग सगळे आवडतात. अच्छा. असे आपले सबस्क्रायबर भेटले ना आणि कॉम्प्लिमेंट दिली का जरा आणखी उत्साह येतो भारी वाटतं.
तर आले आता आपलं स्टेशन अंमळनेर भांड्याचे. बघूच त्या स्टेशनवर. हां हा उद्या पडेल. उद्या एक दिवसाला टाकतो मी. हे बघा आले हे बघा. हा ना हे काय अंमळनेर गाव आहे. हे बघा इथं पण आज जाळी मारून घेतलेली ही जुनीच आहे पण इथं ह्या स्टेशनवर म्हणजे अपडेटचं काही नाही एवढं. पण इथं पण झालेलं दिसतं आपल्याला इलेक्ट्रिकचं काम. इथं पण दिसतंय बघा लाईटीचे खांब वगैरे लावलेले दिसले इथं. हे 3 आहेत का इथे पण. हां हे बघा अंमळनेर भांड्याचं आहे ना इथं प्लॅटफॉर्म 3 दिसत आपल्याला. आता ही जे 1 वर नंबर थांबेल आणि हा 2 आणि त्याच्या एकदम 3 चौथ्याची पण तयारी चालू वाटतं कोपऱ्या. इकडं एकदम हां इकडं भरपूर काम झालेलं आहे ह्याचं इलेक्ट्रिकचं. आणि प्लॅटफॉर्म 4 आहेत इथं सध्या तरी म्हणजे सगळ्यात हायेस्ट प्लॅटफॉर्म याच स्टेशनला तर. कारण की जुनं स्टेशन आहे सगळ्यात. कारण इथपर्यंत ट्रेन अगोदर येत होती आयल्यानगर टू अंमळनेर. इथून नंतर मग बीडपर्यंत चालू झाली. तर एवढं काम झालेलं दिसतं इथं भरपूर झालं इथं पण. पुढं आता ब्रिज. तर आता तिकडून बघू किती उतरतात आणि किती बसतात. हो बघा अरे बापरे इथं जास्त वर्कर पण दिसतात आणि पॅसेंजर पण दिसतात आपल्याला. अंमळनेर भांड्याचे हे बघा आता लोक दिसत इथं. बापरे पण तुटलंय वर काय. आता इथं थांबन इथं हा ना. इथं काम चालू आहे ना जोराने इथं. मागच्या वेळेस आलं त्यावेळेस इथं काही काम नव्हतं बिलकुल एकदम शांत राहिलं होतं बघा. आता सगळे टेंट वगैरे टाकून लोक राहत येतं तर ते काम भरपूर चालू आहे जोराने इथं. हे आहे अंमळनेर भांड्याचं स्टेशन आहे इथं पण अपडेट म्हणजे प्रत्येक स्टेशनला अपडेट आपल्याला बघायला भेटते थोडी.